या त्या कोडिंगची ह्या कोडिंगची चला चला सरळ चला तिकडे पहिला. नाही नको 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 असंच इकडे चला, नाही तर परत तिकडून तसे गायब व्हा. कुठून? इकडून. गणपती बाप्पा मोरया. काय भरली वाजलं किती काय तुम्हाला काय प्रत्येक ठिकाणी घाटा आडता तुम्ही घाटाला काय आडता आम्ही काय करत आहे यांचा देव वर्ष बाबा या पुढच्या मागे भाऊ काय करायला. गुड आफ्टरनून सर्वांना, पुन्हा एकदा वेलकम बॅक. मी पाटील ब्लॉगर. आता कसं आलो, आता आपले उद्यापासून गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत, तर त्याची अगोदर खूप तयारी होते. त्याच्यामुळे कसं घरी पण गडबड असते. कारण काय होतं, आपला जो इकडचा झाला हा शिवराचा लाईट हाऊसचा जो एपिसोड झाला त्याच्यानंतर मी शूटला जाणार होतो, पण सर्व गणपतीची खरेदी नंतर सगळी घरातली गडबड त्याच्यामुळे नाही शूट करता आलं. मी प्लॅन करून ठेवलेलं की हे शूट करूया आपण, पण असू द्या, गणपतीनंतर त्या गोष्टी कवर करू. तर आता वाजल्यात बरोबर 4:30. तर आजचा आदला दिवस. आपला कसं शेड्यूल असतं की आपण पूर्ण आदल्या दिवशी गणपती आणतो, रात्री 12 वाजता बसवतो आणि दुसऱ्या दिवशी भटजीवन पूजा वगैरे केली तर मग सगळ्या गोष्टी तशा पुढे आपल्या होतात. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आहे ना, तुम्हाला आता पूर्ण बाहेर जाता येत नाही. त्याच्यामुळे आता घरातल्या जितक्या आता 10 दिवस आपला गणपती असतो, त्याच्यामुळे 10 दिवसात मला जितकं जमलं ना तितकं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि मस्त मस्त असतील, तुम्हाला पण ती एन्जॉयमेंट येईल. असं नाही की घरातल्या गोष्टी आहेत म्हणून तुम्ही बोर व्हाल. तर आता गणपती आणण्यासाठी चाललो. थोडी तयारी होती, म्हणजे डेकोरेशन वगैरे ते थोडंफार केलं आहे. अजून रात्री बाकी आहे, लाईटिंग वगैरे अजून सगळं चालू करायचं आहे. बाकी जेवढं लावलं तेवढं तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यानंतर आता जाऊन गणपती घेऊन येणार आहोत. आणि ह्या व्हिडिओमध्ये बघा, आजचा दिवस आपला पूर्ण आता गणपती जाऊन तिकडून कारखान्यातून घेऊन येतो आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी भटजीला पूजा वगैरे कशी होईल त्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये आपण कवर करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला मस्त होईल, छोटासा होईल किंवा मोठा होईल सांगता येत नाही, आता किती शूट होतं त्याच्यावर डिपेंड आहे. पण व्हिडिओ खरंच मस्त होईल, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. आणि आता काय झालं की आता तो आपण जो कारखान्यातून ज्या गणपती आणतो त्यांचा जो व्हिडिओ आहे तो आपण गेल्यावर शूट केला होता, त्याची लिंक पण मी देतो. पण आता गेल्यावरती ते दाखवतो, खरंच खूप मस्त मस्त ते मूर्ती बनवतात, त्यांना मस्त मस्त सजवतात, ते खरंच खूप भारी वाटतं बघण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला मी आता तिथे गेल्यावर पण प्रत्यक्षात दाखवतो. बऱ्याचशा मूर्ती असतील आता, कारण कसं आहे काही जण 2 दिवस आधीपासूनच मूर्ती नेण्यासाठी येतात. तर आपण आता जातोय, काही जण उद्या म्हणजे त्याच दिवशी सकाळी आणतात, आपण आदल्या दिवशीच आणतो. तर आता तुम्हाला तिथे गेल्यावर कारखान्यातल्या पण मी सर्व गोष्टी दाखवतो की गणपती बाप्पांना कसे कसे मस्त मस्त सजवलेले आहेत, फेटे वगैरे आहेत आणि छान छान आहेत एकदम मस्त. त्यांच्याचा पण थोडीशी आपण मुलाखत घेऊ आणि त्याच्यानंतर आपला हा ब्लॉग सर्व कंटिन्यू करू. त्याच्यामुळे खरंच खूप मस्त ब्लॉग होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत राहा. हे बघा, असा सगळीकडे नुसता पसारा पडलेला आहे, त्याच्यामुळे अजून काय सगळ्या गोष्टी लागलेल्याच नाही. आणि हा इथे एवढा असा आपला पडदा लागलेला आहे. अजून जेव्हा सगळ्या गोष्टी फायनल होतील ना, तेव्हा तो फायनल बोलतात ना, फायनल आउटपुट जो असतो ना तो बघायला मजा येईल. त्याच्यामुळे अजून लाईट वगैरे सगळी चालू करायची आहे. हे बघा, हा टेबल वगैरे सगळं असं आहे, लादी पुसायचं काम चालू आहे, बाकी सगळं झालं. त्याच्यामुळे हे लादी पुसायचं इकडे काम चालू आहे. हे बघा, इकडे बाहेर पण सगळा पसारा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कवर होतील ना तेव्हा रात्रीपेक्षा उद्या सकाळी बघा, कारण हे सगळं मस्त सजलेलं असेल, त्याच्यामुळे अजून मजा येईल हे बघायला. पप्पा आले, सर्वजण आम्ही रेडी झालो. आता गणपती आणण्यासाठी चाललेलो आहेत, कारण का कारखाना आपला जवळच आहे इथून, तुम्ही आधी बघितला आहे, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे आता गौरवचा गौरव आहे, टेम्पो घेतो आहे आणि आम्ही चालत चालतो आहे. त्याच्यामुळे तो आता येईल पाठीमागून आणि म्हणून आहे माझ्यासोबत आमचा. ह्यांचा गणपती पण तिथूनच असतो, तो तुम्हाला दाखवतो तिथे असेल गणपती, पण ते लोक उद्या म्हणजे त्याच दिवशी गणपतीच्या सकाळी आणतात. आता आम्ही जातो आहे, त्याच्यामुळे आम्ही आता पहिलं गणपती वगैरे तुम्हाला तिकडचं सर्व दाखवतो मी. आणि इकडे बघा लाईटचं काम चालू होतं, पोल लावायचं, ते सर्वजण आहेत. त्याच्यामुळे हे झालं आता मला वाटतं काम. काय बोलतं, कशात? हो
ए म्हणून चल बस टेम्पोत काही तर चालत चल. गौरव टेम्पो काढतोय म्हणून चल आपण जाऊया सोबत चालत. त्याच्यामुळे आता हे बघा तुम्हाला समोर दिसत असतील गाड्या तिकडे गर्दी, कारण इथून आपलं वॉकिंग डिस्टन्सवर 2 मिनटं पण लागत नाही. आपल्या समोर मेन फ्रंट नाक्यावरच तो कारखाना आहे. त्याच्यामुळे आता आम्ही लोक सर्व चालत चाललोय. आणि आता पहिलं कसं व्हायचं, खूप गर्दी व्हायची, त्याच्यामुळे आता ते बरोबर पद्धतशीर हे केलेलं आहे. त्याच्यामुळे एकेकाने कुपन घ्यायचं, पैसे वगैरे ते पे करायचे आणि लाईनमध्ये येऊन गणपती प्रत्येकाचा असेल तो प्रत्येकाने गाडीमध्ये घ्यायचा. हा बघा हा आपला मेन रोड, इकडे रेवस आणि हा इकडे अलिबाग आणि हा इथे समोर आपला हा मेन कारखाना आहे. त्याच्यामुळे आणि आता गर्दी म्हणजे जास्त नाहीत गाड्या, ह्या इतक्यात आहेत. आता हा सध्या टेम्पो नंबरसाठी आता ह्याचा गणपती घेतील आणि त्याच्यानंतर आता आम्ही आतमध्ये जातो आहे, सर्व प्रोसिजर करतो आणि मग आपला टेम्पो येईल आतमध्ये. ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. आपल्याला फक्त 2च गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमटा. की किती मस्त मस्त गणपती बाप्पांना सजवलेले आहेत आणि त्यांची खरंच खूप भारी सजावट केलेली आहे आणि बघण्यासाठी खूप मस्त वाटतंय. आणि काकांची पण गडबड चालू आहे, कारण बाहेर गर्दी आहे. ते एक एक गणपती देण्याची त्यांची पण जबाबदारी आहे. पण असू दे, थोडासा त्यांचा वेळ घेतो, पण त्यांचा थोडासा एक बाईट घेतो तुमच्यासाठी, की तुम्हालाही कळेल की खरंच खूप मस्त मस्त मूर्ती बनवतात ते. आणि काका मला सांगा की आपले विशेषता आणि सर्व गोष्टी कसं काय आहेत. नमस्कार. सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना अंतःकरणापासून शुभेच्छा. यावर्षी अतिशय आनंदाने गणेशोत्सव सर्वकडे साजरा होतो. आम्हाला देखील प्रचंड प्रमाणात गणेश मूर्तींच्या ऑर्डर्स होत्या. आता हा आपण पाहिजे ही मूर्ती ही जरी पीओपीची असली तरी त्याचबरोबर बाजूची मूर्ती आहे त्यांच्याच काकाची सुनील पाटील त्यांची शाडूची मूर्ती आहे. ही देखील शाडूची मूर्ती आहे. म्हणजे पीओपी आणि शाडू अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती आपल्याकडे पाहतात आणि लोकांचा अवेअरनेस पण वाढलेला आहे कोकणेटी गणपतीसाठी. आणि त्याचबरोबर जे आकर्षकपणा असतो तो देखील आपण आता त्याप्रमाणे सजावट वगैरे करतो. गणेशाची ही कृपा आहे की आम्हाला गणेशाची सेवा करण्याची संधी मिळते आणि आम्ही केलेल्या कलेचं कौतुक जेव्हा सर्व ग्राहक करतात, गणेश भक्त करतात, तेव्हा आमच्या डोळ्यात सुद्धा असतो. ओके, काकाही त्यांचं खरंच मस्त असं सर्व गोष्टी सांगितल्यात. आणि त्यांची जो आपण आधी व्हिडिओ केला होता खास कारखान्याचा इथला, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व गोष्टी आहेत आणि इथला ॲड्रेस प्रॉपर तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल. त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू. आणि नेताना पण एकदा जबाबदारीने पेपर वगैरे लावून पूर्ण पद्धतशीरपणे देतात. आणि हे बघा बाहेर पूर्ण पब्लिक आहे. एक साईडने पूर्ण सर्व पेमेंटचं काम होतं आणि एक साईडने गणपती बाप्पांना प्रत्येकाचे हे करून दिले जातात. इथे झाकून ठेवला आहे जो आपला अलिबागचा राजा असतो, पण मोठा मार्केटमध्ये जो गणपती असतो ना तो आपला आहे, तो पण आता जाईल. पण आता पाऊस पण खूप पडतोय आणि त्याला इथे झाकून ठेवलं, त्याला नेण्यासाठी पण लोक येणार आहेत. आणि हे बघा पावसाने पण हजेरी लावलाय परत, त्याच्यामध्ये कंटिन्यू पाऊस आहे.
गणपती बाप्पा घरी आणले, तुम्ही आता बघितला असेल. आता राहिलेलं जे डेकोरेशनचं काम आहे ते आता करायला सुरुवात करतोय, कारण जे तोरणं वगैरे लावलं त्यांची वायरिंग वगैरे बाकी आहे. बाकीचं बरंच अजून गोष्टी आहेत, कारण कसं आहे किती पण करा तुम्ही आधीपासून तरी तो शेवटचा दिवस आल्याशिवाय राहतच नाही. त्याच्यामुळे आता ती तयारी चालू करतोय माझ्यासोबत. तुम्हाला पण थोडं थोडं दाखवतो, सगळं दाखवता नाही येणार, भरपूर वेळ जाईल. तितकं होईल तितकं थोडं थोडं दाखवतो, पण खूप थोडक्यात पण मस्त आहे, एकदम शॉर्ट अँड स्वीट मस्त आहे. आणि मला असं वाटतं की आय थिंक भारतीय जनता पार्टीकडून इको फ्रेंडली गणपतीच्या कॉम्पिटिशन पण आहेत मला वाटते. आणि त्याला प्राइजेस वगैरे आहेत, बाहेर असा बोर्ड आहे लावलेला. असं मी लांबून बघितलं, जवळ नव्हतं गेलो, पण उद्या सकाळी गेलो की मी तुम्हाला दाखवीन जवळून, कारण त्याच्यावर आय थिंक बक्षीस वगैरे आहेत मोठे मोठे लावलेले. त्याच्यामुळे ते तिकडे गेल्यावर दाखवतो. उद्या सकाळी हार आणायला जेव्हा जाईन ना तेव्हा ते काढीन मी तिकडचं. तर आता कसं आहे, आता गणपती घेऊन आलो तर हे बाकीचं जे काम राहिलेलं आहे त्याला तर सुरुवात करतोय. त्याच्यामुळे जास्त वेळ आता बसत नाही, कारण बरंचसं काम बाकी आहे. थोडं थोडं करता करता भरपूर वाढतं, त्याच्यामुळे त्याला सुरुवात करतो. लाईटचं काम झालंय आता पूर्ण लावून, टेबल फिक्सिंग चालू आहे, कारण टेबलचा सेंटर वगैरे बघितला, टेबल आता पूर्ण फिक्स करून टाकतोय. लाईट बघा कशी वाटते, सांगा मला कमेंटमध्ये लाईट तुम्हाला कशी झाली वाटली. आणि आता बाकी टेबल फिक्स होईल, टेबल फिक्स नंतर त्याच्यावर पडदा वगैरे सगळ्या गोष्टी होतील अजून. आणि आमची मम्मी इकडे सगळ्या भाज्या वगैरे सोलत बसल्या. आता उद्याची तयारी पहिल्या दिवसाची. हे बघा असं काहीतरी पूर्ण हे दिसतंय, अजून वेगळं होईल उद्यापर्यंत दृश्य पूर्ण. बाप्पांची रांगोळी काढून झाली पूर्ण. आणि हे बघा अशी काहीतरी पूर्ण रांगोळी झाली, कारण आपली जी परंपरा आहे ते आपण जपत पुढे पुढे नेणार, तेव्हा सर्व गोष्टी होणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून मी शिकणार, माझ्याकडून अजून पुढे जाणार. त्याच्यामुळे हे बघा अशी काहीतरी रांगोळी झाली आणि खरंच खूप मस्त वाटते. तुम्हाला आवडली का सांगा मला कमेंट करून. आता हे बघा एवढी सगळी तयारी आमची झाली, रांगोळी झाली, लाईट झाली, अजून टेबलावरचे पडदे बसतात. माझे अजून वरती जे स्पॉट लाईट आहे त्याचं काम चालू आहे, ते चालू आहे. त्याच्यामुळे बघा शेवटचा दिवस आला तरी कामं काय संपत नाही. आणि आपला हा आजचा व्हिडिओ आणि उद्याचा सकाळचा जो भटजी वगैरे आज पूजा वगैरे होते ती पण तुम्हाला मी दाखवतो, कसं सगळ्या गोष्टी आम्ही करतो, म्हणजे आपल्याकडे होतं पूर्ण गावामध्ये. आणि जे परंपरागत आधीपासून चालू झाले सेम तीच प्रोसिजर सर्व, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. आणि ह्या 2 दिवसाचे व्हिडिओ करून आपण डायरेक्ट उद्या हा व्हिडिओ अपलोड करूया. आणि त्याच्यामुळे आपण ज्या रेग्युलर व्हिडिओ असतात त्या 9 वाजता येतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी, तर आपण उद्या संध्याकाळी ही व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. त्याच्यामुळे बघा, आणि 10 दिवसामध्ये जितकं शक्य होईल कुठे गेलो गणपती बघायला तर बऱ्याचशा गोष्टी मी करेन कवर. बघूया आता कसं होतंय, जसा टाईम भेटेल तसा. पण नक्कीच ह्या धावपळे असलं तरी आपली एंगेजमेंट तुटून देणार नाही. पण आता चांगला सबस्क्रायबरनी पण चांगला स्पीड पकडला, बऱ्यापैकी चालतोय आपण पुढे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी कंटेंट येतच राहणार वेगवेगळा. आता हा थोडा आपला फॅमिली टाईप होईल, लाईफस्टाईल टाईप थोडा कंटेंट होईल, फॅमिलीबद्दल थोडं दाखवतो. ठीक आहे, तुमचा सपोर्ट तसाच राहू द्या जसं आधी माझ्यासोबत आहे आधीच्या व्हिडिओना. आणि जसे आपल्या गणपती बाप्पांचं गेले की नंतर आपण आपले जे राहिलेले जे शूट्स आहेत ते आपण कंटिन्यू करणार आहोत. आणि आपली बोलल्याप्रमाणे लवकरच पिकनिकचं म्हणजे ट्रिपचा पण प्लॅन करतोय. सगळं आपलं सेटअप अजून आलेलं नाही आहे, सेटअप आला सगळ्या गोष्टी त्या पण चालू होणार. त्याच्यामुळे मोटर ब्लॉगिंग पण आपली चालू होईल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अजून भारी भारी कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारण आपण आत्ता कुठं सुरुवात केली, अजून भरपूर काय काय ठरवून ठेवलेलं आहे. तुमचा सपोर्ट असेल, मी बोलतो तुम्ही आहात तर मी आहे, त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट असेल तर सगळ्या गोष्टी घडणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एंगेजमेंट वाढवा, सबस्क्रायबर वाढवा, आपले व्हिडिओ शेअर करा. अजून भारी भारी धमाल धमाल गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. अजून भरपूर काही ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे आता सुरुवात झाली आहे, अजून आपल्याला बरंच पुढपर्यंत जायचं आहे. त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट असू द्या, तुमचं प्रेम राहू द्या. चला अजून दाखवतो काय काय तयारी होते आणि उद्याचा दिवस पण कव्हर करतो. गुड मॉर्निंग सर्वांना. आता आपला कालचा ब्लॉग आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला मी बोललो होतो कालचा एक दिवस आणि आजचा दिवस म्हणजे तो मेन पहिला दिवस होता, म्हणजे याचे 2 दिवस. ते काल गणपती आणण्यापासून ॲक्च्युअली पूर्ण सकाळपासून तयारी, भटजी वगैरे आले, पूजा वगैरे कसं सर्व गोष्टी. तर आता आजच्या दिवसाला सुरुवात झाल्या आपल्या. तर अजून भटजी येईपर्यंत 10-12 वाजतात. त्याच्यामुळे आता 8:30 वाजलेत फक्त. आणि काय झालं, जे गणपतीचं शूट केलं होतं त्याची थोडी ती शॉर्ट्स बनवली होती, ते शॉर्ट्सचं थोडंसं एडिटिंग बाकी होतं. तर हे बघा इकडे हे शॉर्ट्सचं काम चालू होतं. आणि त्याच्यानंतर हा आधीचा डेटा कॉपी केलाय. आता हा व्हिडिओ पण आपला बनवायला घेतोय, कारण काय होतंय संध्याकाळी परत ही व्हिडिओ अपलोड करायची एडिट करून. त्याच्यामुळे आता हे आधीचा शूट एडिट करून ठेवतोय. त्याच्यानंतर आता परत जे शूट होईल ते एडिट करायला लागेल आणि नंतर तुमच्याकडे परत ही व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळे सगळी गडबड आहे.
आणि गणपती मनात बोलल्यावर सगळे ते भटजींना बघा, हे करा ते करा, भटजीपर्यंत वेळ आहे तोपर्यंत बोललो बसून आपला टाईम असाच घालवण्यापेक्षा आपली व्हिडिओ एडिट होईल तेवढी, म्हणजे कसं दुपारनंतर जो बाकीचा डेटा घेतला की पटकन होऊन जाईल, त्याच्यामुळे जास्त टाईम लागणार नाही, कारण संध्याकाळी काही करून मला ही व्हिडिओ अपलोड करायचीच आहे. तर असो, तर आता आजचं शेड्यूल कसं आहे पूर्ण, आता भटजी येतील, नंतर पूजा वगैरे, जानवा वगैरे घालून पूजा वगैरे होईल आणि मग सगळ्या पुढच्या गोष्टी होतील. तर आता नंतर जाऊन थोड्या वेळाने हार घेऊन येऊ. तुम्हाला माहिती आहे महेश काका त्यांच्याकडून हार आणतो, कारण गोविंदाच्या व्हिडिओमध्ये पण मी त्यांचं घेतलं होतं, कारण ते खरंच खूप मस्त मस्त हार बनवतात, छान वाटतं. आणि हार विकण्यासाठी खूप जण असतात, नाही असं नाही, एक नाही. तुम्हाला मी गेल्यावर नाक्यावर थोडंसं टूर देतो की किती गोष्टी असतात तिथे आणि सगळंच भेटतं, काय नाही असं नाही, पण आपण नेहमी त्यांच्याकडून आणतो म्हणून तिथूनच घेतो, बाकी काही नाही. तर आता हे व्हिडिओचं काम चालू आहे, ते पहिलं आटपतो आणि नंतर बाकीच्या पुढल्या गोष्टीला सुरुवात करतोय. तर तुम्हाला मी दाखवतो पुढलं कसं काय होतंय, कारण तुम्ही माझ्यासोबत आहात कंटिन्यू, त्याच्यामुळे तुम्हाला पण बघायला भेटेल. आता ही व्हिडिओ आहे ती पहिली कंप्लीट करून घेतो, चला नंतर आपण पुढचं तुम्हाला सगळं बोललो होतो मी की हार आणण्यासाठी येणार आहे. तर आता गाडी लावली, कारण गर्दी आहे नाक्यावर, त्याच्यामुळे आता हार आणायला आलोय, कारण महेश काका इथूनच हार घेतो आपण, त्याच्यामुळे हारचे प्राइजेस किती, कारण आता कसा सीझन आहे ना. आता हार कशा आहे तो, हा मोठा द्या, यातला द्या एक मोठ्यातला. हो द्या, किती वाला आहे, 80 वाला, 40 वाला, 80-40. हो. आणि हे बघा नाक्यावर पूर्ण आता गर्दी होते, त्याच्यामुळे हा बघा हा इथपासून आपला चालू होतो, इकडे पण पूर्ण हारची दुकानं दिसतील तुम्हाला आणि पूर्ण इकडे हे आपलं किराणा शॉप आहे आणि इकडे हॉटेल वगैरे आहेत, त्याच्यामुळे आता गर्दीला सुरुवात होते. प्रत्येक ठिकाणी गर्दी आहेच, कारण आता कसं आहे गणपती आजचा पहिला दिवस, त्याच्यामुळे तुम्हाला जे बोललो होतो ना, इको फ्रेंडली जी स्पर्धा ठेवलेली आहे, सजावट स्पर्धा, इको फ्रेंडली गणपती सजावट स्पर्धा भारतीय जनता पार्टीकडून आपले जे छोटे मोठे आहेत ते आयोजित केलेले आहे अलिबाग तालुक्यापुरती. त्याच्यामुळे मी ते काल वरवर वाचला होता, तर आलो बोलत थांबूया, बोललो काय काय वाचलं तुम्हाला पण दाखवतो, काय काय त्याच्यामध्ये आहेत त्याच्या नियम अटी आणि कसं काय आहे ते. हे बघा, व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या, सर्व गोष्टी आहेत तिथे. तर आता त्याप्रमाणे आता अलिबाग तालुक्यामध्ये पूर्ण आहे, त्याच्यामुळे बक्षीस पण तेवढंच आहे. स्वतंत्र मला आय थिंक LED आहे, तृतीयाला फ्रीज आहे, तृतीय क्रमांक वॉशिंग मशीन आणि चौथ्याला आपला मिक्सर आहे. आपल्या 20 प्रकारचं अगरबत्तीचं शॉप आहे आपल्या नाक्यावरती. तर ते काय झालं, पप्पा गुलाल आणि शेंदूर आणायला सांगितलेला आणि त्यांची ती अगरबत्ती हवी होती, तर ती नेण्यासाठी आलोय मी. अगं हे द्या मला, गुलाल आणि शेंदूर द्या, छोटं पॅकेट, आणि हा गुलाल शेंदूर आणि ते चिंतनची ती अगरबत्ती आहे ती. हा ते चिंतनचं, हा ते द्या एक. किती झाले, 10-60 नाही कुठे भटजी आता येईल तेव्हा 12 वाजताच, तरी पण नंतर द्या, नाही द्या नसतील तर राहू द्या, नंतर द्या, राहू दे. काय बोलतं नंतर, हा चालेल 10 रुपये. हो ठीक आहे. आता हार झाला, या 3 गोष्टी झाल्या, आता घरी चाललो. आणि काल तुम्ही बघितलात इकडं आपला कारखाना होता, इथे आपल्या कराड्याचा क्लास पण असतो. आणि आता हे बघ हे इकडे घेतलं, आता जातोय घरी. प्रत्येक जण तेच विचारतोय झाले का पूजा, पण अजून भटजीचा पत्ता नाही, त्याच्यामुळे भटजी आल्याशिवाय काही नाही. काही ठिकाणी तर 5-6 वाजता पूजा होते, पण आपल्याकडे भटजी कसा उशिरा येतो, कारण एवढी घरं असतात आणि भटजी आपला तो एकच येतो, त्याच्यामुळे ऍडजस्ट करायला लागतं, असं काय नाही ना. ठीक आहे, असं दे आपला आटपतो तोपर्यंत आरामात सगळी कामं घरातली पण. त्याच्यामुळे आता भटजीची वाट बघतोय, बाकी सगळी तयारी झालेली आहे. आता भटजी आला, आरती वगैरे केली, जानवं घातलं की एकदा झालं. भटजींचं स्वागत भर पावसात एकदम बघा.
ॲप्रोचिंग चला चला सरळ चला तिकडे पहिला ठीक आहे अजून नाही नको 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 असंच इकडे चला नाही तर परत तिकडून तसे गायब व्हा कुठून इकडून नाही मला हा चला चला होणार नाही बघा आलो रे बघा त्यांनी ॲक्च्युली हा जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरस्वत वक्र तुंड त्रिनयना सहस्रा माता वटारे शयना संकष्टि पावावे निर्वाणी रक्षा शिवर वंदना जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव घारी तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मचिन्देव पूजा सदा करुणया करोमि यज्ञं सर्वपरस्मै नारायणादि समर्पया अजं केशवं नारायण कृष्णामोदं वासुदेवं सीतं मातं गोपिकावदनं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण जन्मूर्ति सर्वमंगले मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी ओम यज्ञ देवा नानी धर्माणी प्रथमा न्यायसं एकनाथं महिमानस्त पूर्वे साध्या सन्ति देवाः हरि ओम राजाति संस्थायने नमो नमो परमय उभे कामान काम कामाय कामय
कुबेरादिवै सोनाया महाराजाय ओम स्वस्ति साम्राज्य जम्बोजम प्रजाजम वाम्यजम आयुष्यकांपे विश्वे देवा समापति पुष्पांजलि समर्थ एकदंताय जय वक्रतुंडाय जय तन्नोदक प्रचोदक भगवान आत्ममस्त गणपती बाप्पा मोरया। काय भरली वाजलं किती काय तुम्हाला काय हा प्रत्येक दिवशी घाटा आता तुम्ही घाटाला का आता आम्ही काय करत आहे यांचा देव वर्ष बाबा या पुढच्या मागे भाऊ काय करायचं चला पुढच्याला मी आजपर्यंत नाही पण पुढच्याला असा का नसा पण आम्ही पुढच्या मागे असं सुरू चालेल का वाटी बोलायचं काय आहे तो पुढे ती तिकडे ठेवली अरे अगोदर पोरण जेवण वाढून घ्या जे आले पूजा करून गेले त्याच्यानंतर आता पप्पांचं काम बाकीच्या सजावटीचा हार घालणे कंठी घालणे आणि आता ते तुम्ही बघायलाच पुढे मी लावतो व्हिडिओ त्या गणपतीवर व्हिडिओ बघा आणि मग आपण ह्या व्हिडिओला एंड करूया। आणि हे बघा कसं झालं आता तुम्ही भटजीला बघितलं मी तो पाऊस होता तो बंटेला छत्री घेऊन गेला त्यांना आणण्यासाठी तुम्ही बघितलं कसं असतं त्याच्यामुळे काय झालं भटजींचा रूट होता इकडून आपली घरं घेऊन मग पुढे तो डायरेक्ट गेले भटजी शेवटच्या घरी त्याच्यानंतर ही मधली कथा झाली त्याच्यामुळे इकडे यायला लेट झाला आणि सांगायचं काय की आता एका घरीचं पूजा चालू आहे म्हणजे आपल्या घरीचं पूजा चालू आहे तर भटजींची जी पिशवी असते ना तो एक जण घेऊन जातो सायकल तिसराच नेतो आणि का तर जेणेकरून भटजी आपल्या घरी पहिले येतील बघतो तर काय ते दोघं जण झाले बाजूलाच भटजींना कोणतरी तिसराच घेऊन जातो असं होतं त्याच्यामुळे ही जी धमाल आहे ना पहिल्या दिवसाची ही आपल्या गावात म्हणजे मला बाकी ठिकाणचं नाही माहिती पण मी आज जन्मल्यापासून म्हणजे मी बघतोय जे भटजी आपल्याकडे येतात आजपर्यंत तेच आहेत आणि त्यांच्याबरोबरची जी एवढी धमाल आहे ना आजपर्यंत एक्सपिरियन्स आहे आजपर्यंत आता यूट्यूब चालू केलं त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करता येतं आणि तुम्ही ते बघितलं पण खूप धमाल असते कारण हा ओढतोय तो ओढतोय माझ्याकडे चला ती खरंच खूप आणि तुम्हाला माहिती आहे जिथे जिथे आपल्या गावाचा व्हिडिओ येतो जिथे दिसतात तिथे खूप धमाल असते कारण ट्रिप बघितलं गोविंदा बघितलात किती धमाल करतात सर्वजण त्याच्यामुळे आता पण आपल्या घरी पूजा चालू होती तरी पण 10 जण बाहेर उभे होते अरे भटजी चला भटजीची सायकल गेली होती अजून दुसऱ्या कोणाच्या तरी घरी पिशवी एकीकडे होती त्याच्यामुळे ही सगळी धमाल असते आणि आपल्या व्हिडिओमध्ये कसं आहे धमाल आपण करतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय आणि अजून पुढे आपले व्हिडिओ भारी येणार आहेत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा ट्रिप चालू होतील ना तेव्हा तर कंटेंटवर कंटेंट खूप अजून येत राहणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशात नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये आतासाठी बाय।